तर पहिल्यांदा तर ओंकार एक स्टुडिओ आणि त्यांच्या अख्ख्या टीमचं खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स तुमच्या प्रोडक्शनसाठी. आणि तुम्ही लोकांनी आमच्यासारख्या कलाकारांना एक प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. तर पहिल्यांदा कविता करताना आपण म्हणजे लहान असताना झाडं पानं फुलं असे निसर्गावर कविता करणं सोपंच वाटतं. तर माझी पहिली एक कविता आहे छोटीशी निसर्गावर, ज्याच्यामध्ये पावसाचा आणि दुष्काळाच्या जमिनीचा एक कन्व्हर्सेशन आहे. तर बघा. सये माफ कर मला, नाही आलो मी त्या गावा, तुझी घागर भरून द्यावी इतके होते माझ्या मना. विरहाच्या त्या भेगाबाई क्षणीच मला बघवत नाही, अश्रूंच्या त्या ओलाव्याने चमकू लागे वनराई. पुन्हा पुन्हा येऊन जाईन तुझा तो सुगंध घेण्यासाठी, शेवटी आहेस तू त्या गावाची ग लाल माती, शेवटी आहेस तू त्या गावाची ग लाल माती. तर आता पुढे जाते थोडं लवीडवी टाईपकडे. तर असं कोणाला म्हणजे आपल्या प्रत्येकाला कोणी ना कोणी प्रश्न विचारला असेल, आर यू मॉर्निंग पर्सन ऑर अ नाईट पर्सन. सो आपण तर कलाकारच आहोत, सो आपण रात्रीचा दिवसही करतो, त्यात शंकाच नाही आहे. तर त्या रात्र आणि सकाळ ह्याच्या एक छोट्याशा ह्याच्यावर मी कविता केली आहे. रात्र तुझी दिवस माझा कसे कोणी ठरवावे, रात्र तुझी दिवस माझा कसे कोणी ठरवावे, क्षणीच्या त्या संध्याकाळी दोघांनीही भेटावे. तुझ्यासाठी चमकतील ते रस्ते देखील काजव्यांसारखे, पायाखालचा अंधार मिटवून दिसतील तुला तुझ्या त्या डोळ्यांच्या रंगांसारखे. हसू येई गालावरी जणू हसलाच नाहीस शतकापरी, हसू येई गालावरी जणू हसलाच नाहीस शतकापरी, पाय वळवी पाखरांसारखे जणू आहेस तू मावळतीची वारी. भेट होईल तेव्हा जेव्हा मिसळेल सूर्य पाण्यामध्ये, केशरी किनारा घेऊन उभा असशील तू माझ्या मते. आता आपण म्हणजे मुलं तर फ्लर्ट करतातच, DMs वगैरे, पण मुली खूप कमी करतात. बट जेव्हा त्यांना काही हवं असेल तेव्हा ते खूप अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून व्यक्त होतात. सो त्याच्यासाठी एक लिहिलं आहे. हे अत्तर बित्तर नको लावूस, हे अत्तर बित्तर नको लावूस, माझ्या केसांच्या गजऱ्याचा होऊ दे ना पाऊस. हे अत्तर बित्तर नको लावूस, माझ्या केसांच्या गजऱ्याचा होऊ दे ना पाऊस. मला कामाच्या नादात विसरून नको जाऊस, चोरून चोरून उगीच नको पाऊस. मोगऱ्याचा सुगंध हवा, मोगऱ्याचा सुगंध हवा, मला गुलाब नको देऊस. हे अत्तर बित्तर नको लावूस, माझ्या केसातील गजऱ्याचा होऊ दे ना पाऊस. आता आपण रस्त्यावर असेच जाताना वगैरे काय म्हणतात त्याला, आय कॉन्टॅक्ट होतो कोणाही मुलासोबत मुलीसोबत. सो त्याच्यावर एक लिहिलेलं. वाटलं नव्हतं भेट होईल, वाटलं नव्हतं भेट होईल, रस्त्यामध्ये नजरेशी थेट होईल. चुकून मागून दिसला होतास, मित्रांमध्ये गुंतला होतास, डाव्या उजव्या वाटेने 4 वेळा दिसला होतास. माझी नजर तुझ्यावर, तुझी नजर पायांवर, वाटलं एकदा बघशीलवर, पण लक्ष थोडं देशील तर. असं म्हणता म्हणता झाली एकदाची टक्कर, तुझी माझी आणि आपल्या नजरेची. आणि मी पुन्हा म्हणाले, वाटलं नव्हतं भेट होईल, रस्त्यामध्ये नजरेशी थेट होईल. आता हे छान झालं आहे, रंगलं आहे, पण आता मी थोडंसं सॅड नोटकडे तुम्हाला घेऊन जाते. तर एक मोनो ॲक्ट होता जो मी लिहिलेला, पण तो झाला नाही. आणि त्याच्यावर मी एक ओवी लिहिलेली. तर एक म्हणजे एक कथा आहे, त्याच्यावर एक ओवी आहे. माहिती नाही तुम्हाला कळेल की नाही, पण मी ती सादर करते आणि ती खूप माझ्या जवळची आहे. मी पहिल्यांदा लिहिलेली आणि मला ती कुठे सादर करायचा चान्स नाही मिळाला, तर म्हटलं ह्या
ओंकार एक स्टुडिओच्या ह्याच्याने मला तो सादर करायचा एक चान्स मिळेल म्हणून मी एक ती सादर करते. जात होती किरवंताची मुक्ती देई मानसाला, त्या बापाची लेक मी साद घाली भगवंताला. काय न्याय केला सहा पाण्यापायी प्राण गेला, नाम तुझे घेता घेता श्वास एकाएकी गेला. त्या लेकीची साध ऐका आता उरले कोण, लाड कोड केले जाण गेला त्याला तू घेऊन. कर्मकांड म्हणता म्हणता पितृंचीच सेवा केली, दशक्रियेच्या नावाने दाही दिशा तोंडे आली. चितेच्या त्या अग्नीची राख आता गोळा झाली, पाप आता जळले का रे असा प्रश्न केला त्यांनी. धर्माच्या त्या वस्त्र्याने माणुसकीचे मुंडन केले, संसाराचे मडके आता भरण्याआधी फुटुनी गेले. विधवेचा हा लाल पेहरा प्रश्न विचारी प्रत्येकाला, अग्नी दिली मी बापाला काय त्यात गुन्हा केला. तांब्या एवढे सुख सारे अस्ति संगे वाहून गेले, काकस्पर्श होता होता ब्राह्मणांचे नाव बुडाले. झाले चाळूनी दोष सारे एकेकाचे सुपावरी, स्वप्नांचे मी पीठ दळते आयुष्याच्या जात्यावर.